लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी 7 वाजे झाली सुरुवात। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूर या 5 मतदारसंघामध्ये आज 19 एप्रिल रोजी शुक्रवारी सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे। नागपूरमध्ये भाजपचे नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे, रामटेकमध्ये शिवसेनेचे राजू पारवे आणि काँग्रेसचे श्यामकुमार परवे, गडचिरोलीतील भाजपचे अशोक नेते आणि काँग्रेसचे डॉक्टर नामदेव किरसान, चंद्रपूरमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभाताई धानोरकर, तर भंडारा गोंदिया भाजपचे सुनील मेंढे आणि काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांच्यात लढत आहे। मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत आहे। मात्र गडचिरोली चिमूर मतदारसंघात आमगाव, आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी ही 4 विधानसभा क्षेत्र नक्षलग्रस्त आहेत। त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तेथे सकाळी 7 वाजे मतदान सुरू होईल आणि दुपारी 3 वाजता मतदान संपेल। मी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि सर्वांना विनंती आहे मतदारांना की संविधानिक दृष्टिकोनातून मतदान करणे हे आपलं कर्तव्य आहे। राष्ट्रनिष्ठा असेल तर करायलाच पाहिजे आणि उर्वरित जे कोणी मतदार असतील सगळ्यांनी 3 वाजेपर्यंत मतदान करणे काळाची गरज आहे। लोकसभेच्या या दृष्टिकोनातून सगळ्या लोकांना ह्या मतदानाची उत्सुकता आहे। त्याच्यामध्ये नवीन मतदार काही आहेत त्यांनाही फार उत्सुकता आहे आणि त्या उत्सुकतेच्या दृष्टिकोनातून सगळे मतदान केंद्रावर मतदान आपलं मतदान बजावत आहेत, देत आहेत आणि त्या या पूर्ण नगरामध्ये शांततापूर्वक आणि व्यवस्थित त्याच्या पद्धतीने आपलं मतदान सुरू आहे आणि याच्यामध्ये पोलीस प्रोटेक्शन खूप चांगल्या पद्धतीचे आहे आणि पोलीस प्रोटेक्शनच्या याच्यामध्ये मतदानामध्ये कोणत्याही बूथवरती कोणत्याच पद्धतीची गडबड किंवा काही हलचल होत नाही आहे आणि मतदान आजच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी एवढं जास्त उत्साह आहे की त्यांनी आपलं मतदान एक परिवर्तन या दृष्टिकोनातून आपले मतदान बजावत आहेत।